Please like and subscribe to Nisha's Classics and press the bell icon. ॐ श्रीगणेशाय नमः। ॐ नमो गणनायका एकदंता वरदायका स्वरूपसुंदरा विनायका करी कृपा मजवरी आता नमो ब्रह्मकुमारी हंसारूढ वागीश्वरी वीणाशोभे दक्षिणकरी विजयमूर्ती सर्वदा नमन माझे गुरुवर्या सुखमूर्ती करुणालया नमो संत श्रोत यांच्या पाया अभेद भेदा करुणी आता नमो श्री पांडुरंगा यावे तुवा कथेची या प्रसंगा निरसुनी माझी या भवसंगा करी कृपा मजवरी गुजरात भाषेची कथा नवग्रहांची तत्वता ही ऐकता एकचित्ता संकट व्यथान बाधती आता उज्जयिनी नामनगरी राजा विक्रम राज्य करी तेथील चरित्राची परी ऐका चित्त देऊनिया कोणे एके दिवशी प्रातःकाळी बैसली होती सभा मंडळी तेथे महापंडित त्या काळी लहान थोर बैसले ऐसी सभा बैसली घनदाट तेथे चर्चा निघाली सुभट म्हणती नवग्रहात कोण श्रेष्ठ सांगावे नीट निवडोनी कोण्या ग्रहाची कैसी स्थिती कैसी पूजा कैसी मती कोण रूप कैसी गती ऐसे यथार्थ सांगावे ऐसे ऐकताचे उत्तर पंडित सरसावले समोर काढून पुस्तकांचा संभार बोलती ते यथामतीने प्रथम एक पंडित बोलिला रविग्रह तो असे भला जो लागे त्याच्या उपासनेला त्यासी ग्रह पीडा न बाधे रवी तो सूर्यनारायण जे नर झाले तत्परायण त्यांची विघ्ने होती निरसन महासामर्थ्य रवीचे आधिव्याधी दारिद्र स्मरण मात्रेची होती दूर मग उपासना करी जो नर चिंतिले अर्थ सर्व पुरती रवी तो मुख्य दैवत त्याविण सर्व ही जाना व्यर्थ नवग्रह आज्ञा पाळित ऐसा श्रेष्ठ ग्रह हा ऐकता रवीची वार्ता आणि त्या इतर ग्रहांची कथा तेने निवारे सर्व व्यथा ऐसे नवग्रह ही समर्थ परिरवी असे महाबळी सर्वांमाजी आतुरबळी प्रत्यक्ष दिसतो नेत्रकमळी तो हा सूर्यनारायण तव दुसरा पंडित बोलत सोमासे असे बळ अद्भुत तो माळी ऐसे म्हणवित वनस्पती पोषित असे जयाचे आराध्य दैवत शिवसांब कैलासनाथ त्याच्या भाळी हा विलसत म्हणून श्रेष्ठ जाणावा चंद्रवर्षे अमृतास तृप्त करी सर्व देवास निशिराज महारूपस षोडस कळा जयासी तो न गांजी चुकोनासी अतिसौख्यदाता सर्वांसी सदा सर्वदा निर्मळ मानसी धन्य जयाचे पूजन मग तिसरा पंडित बोलत ऐकराया सुनिश्चित मंगळ तो महासमर्थ कथा ऐकतयाची मंगळ ग्रहा महाक्रूर जेसी का ते खड्गाची धार तयाचा न कळे पार सर्व ग्रहांमाजी वरिष्ठ हा मंगळ ग्रह सोनार क्रूरता जयाची अतिथोर परितो पूजकांसी कृपा कर मंगल करी सर्वदा गर्व धरूनी पूजा न करीती मग तो खवळे उग्रमूर्ती विलया जाय संतती संपत्ती शेवटी नाश करी जीवित्वाचा तुची पूजकांसी सदा प्रसन्न सर्व अर्थ करी पावन सर्व दुःख निरुसून अंतर्बाह्य संरक्षी तव बोले चौथा पंडित बुधासे महाबळवंत बुधाचा प्रताप अद्भुत सर्व ग्रहांमाजी बुध जातीचा असे वाणी नवग्रहात शिरोमणी विघ्ने नासती तयाच्या पूजनी सर्वानंद प्राप्त करी बुध जावरी कृपा करी लक्ष्मीवंत त्यासी करी ऐसा तो महापरोपकारी बुधग्रह जानिजे बुधग्रह आहे जास नीट त्यास सर्व मार्ग सुचती सुभट कोणत्याही कार्यासही तूट तो न करी कल्पांती बुधाची बुद्धी भारी कोणासी निष्ठुरता तो न करी संसार चिंता हरी प्राणीमात्राची सर्वथा मग बोले पाचवा पंडित गुरुचे सामर्थ्य असे अद्भुत गुरु तो श्रेष्ठ सर्वात इंद्रादिदेव समजता गुरुज्ञानाचा न कळे पार भाविकांसी तो करुणाकार कर्माचा करी चूर भवभयव्यथेसी दुःख आणि दारिद्र्य रोग स्मरण मात्रे होती भंग नवग्रहात महायोग्य ऐसा गुरु जानिजे गुरुजातीचा असे ब्राह्मण सर्वात श्रेष्ठ असे वर्ण सर्व देव करीती मान्य श्री गुरुवचनासी गुरु असे ज्ञानाचा पुरा तयाच्या साम्यासी नसे दुसरा त्यापुढे नुरेची धारा कल्पनेचा कदाही म्हणून करिता गुरुसेवा मग ग्रहांचा कोण केवा गुरु सर्व भावे भजावा तेणे संतोष सर्व ग्रहांसी शिवकरी गुरुपूजनासी तेथे पाड काय इतरांसी ऐसा श्रेष्ठ जो सर्वांसी आगमागम तव सहावा पंडित बोलिला शुक्रग्रह असे बहुभला जेने राक्षसा उपकार केला संजीवने मंत्रे करोनी शुक्रगुरु तो दैत्यांचा त्रिभुवनी धाक वाहती जयाचा पारनगळे सामर्थ्याचा म्हणून श्रेष्ठ तो शुक्राची शक्ती आहे फार तो करी कर्मांचा चूर
विघ्ने पळती दूरच्या दूर शुक्राचे नाम घेता. शुक्रपूजनी जे तत्पर त्यांच्या शौर्यांसी नाही पारावार. जो दिव्यदेही निरंतर एकाक्षतो आधी व्याधी दुःख दरिद्र स्मरण मात्रे होती दूर. सर्वाभीष्ट परीकर प्राप्त करी पूजका नवग्रहात शिरोमणी ज्याचा महिमा वर्णिजे पुराणी. मान्यता श्रेष्ठ सर्वांहुनी शुक्राची असे जाणपा. ऐसे हे सहा ग्रह ऐकोनी राजा तर्जनी मस्तक डोलवी ओजा. म्हणे उत्तम कथिले काजा अखंडित या ते स्मरावे. आनिक ग्रह राहिले कोण सांगा पंडित हो निवडून. कैसी त्यांची नामे खून त्या मूर्तीसी बोलीजे. मग संकेते बोलती पंडित राहू आणि दुसरा केतू. हे उभयता अतिअद्भुत दैत्य कुळीचे असती. मातंग जातीचे दोन्ही दुष्टक्रिया म्हणूनी. त्यांच्या दर्शने चंद्र सूर्य गगनी चळचळा कापती. राहू पिढी चंद्रासी केतू तो सूर्यासी. ग्रहण बोलीजे तयासी प्रत्यक्ष दृष्टीसी दिसतसे. प्राणी मात्र सर्वजन त्यासीन सांडिती पीडेविन. परी केली या पूजन स्मरण किंचित पीडा करिताती. राहू महापीडक अनिवार माया तद्रूपची केतू जानराया. उभयतांची एकचर्या पूजन स्मरणे संतोषती. सर्व ग्रहांपरीस अतिक्रूर जनासी पीडा करीती फार. म्हणून पूजन स्मरण निरंतर राहू केतूंचे करावे. तव नववा पंडित बोलत शनिग्रह श्रेष्ठ अवघ्यात. बलाढ्य होय अतिअद्भुत न कळे काळा तयाची. तो ज्यावरी करी कृपा त्यासी सर्व मार्ग असे सोपा. ग्रह दिक्पाळांवरी छापा तया शनिग्रहाचा. ज्यावरी तो कोपासी चढे त्यावरी नाना विघ्ने येती रोकडे. त्याचा संसार बिघडे न राहे कल्पांती. शनिदेव महाक्रोधी ज्याचा पराजय नोहे युद्धी. देवदानवा त्रिशुद्धी दुःखदाता शनिदेव. जो का भाविक सज्ञान नर त्या ग्रहाचा करी आदर. पूजन स्मरण निरंतर त्यावरी कृपा करी शनिदेव. शनेश्वराची मूर्ती काळी तो जातीचा होय तेली. चरणपंगू सुरत चांगली पूजा करी काळ भैरवाची. त्याची दृष्टी पडे जयावर करी दयाचा चकनाचूर. अथवा कृपा करी जयावर त्यासी सर्व आनंद प्राप्त होय. दृष्टीचा ऐका चमत्कार जन्मला जेव्हा शनेश्वर तेव्हा दृष्टी पडली पित्यावर. तेने कुष्ठ भरला सर्वांगी. पित्याच्या रथी होता जो सारथी तो पांगुळा झाला निश्चिती. अश्वांची या नेत्रांप्रती अंधत्व आले तत्क्षणी. तेव्हा त्यांनी उपाय केले फार तरी गुण न येची अनुमात्र. जव दृष्टी फिरवी शनेश्वर तव तिघेही आरोग्य जाहले. ऐसे ऐकता राजा विक्रम हासुनी बोले सप्रेम. म्हणे पुत्र जन्मोनी या काय काम. ऐसा अपवित्र जो तो पुत्र नव्हे केवळ वैरी. जो उपस्ताच ऐसे करी पुढे तो काय न करी. सांगा पंडित हो ऐसे बोलिला हासोन. करी टाळी वाजवी गरजोन सभेसी विनोद वचन. म्हणे हा पुत्र कैसा हो ऐसे बोलता ते अवसरी. कैसी वर्तली नवलपरी ती ऐकावी आता चतुरी. चित्त देऊनिया त्या समयी शनिदेव विमानी जात होते बैसोनी. रायाचे वाक्य ऐकता तत्क्षणी विमान खाली उतरले. अकस्मात येऊन या सभेत बैसले तेव्हा विमानासहित. तव पहाते झाले सभापंडित म्हणती आले शनिदेव. मग राव उठे झडकरोनी जाऊन नमन करी चरणी. तव टाकेला झिडकारोनी शनिदेवाने. म्हणे तू राजा ऐसा मस्त टवाळी करिसी अद्भुत. याचा चमत्कार क्षणात दाविन पाहे आताची. तू फार करीतोसी टवाळी नसतीच चढविली कळी. तरी कन्या राशीस मुळी तुझला ग्रह मी आलो. तरी आता पाहे माझा चमत्कार. तू नको करू गर्व फार. ऐसे वदोनी अतिसत्वर विमान आरूढ पै झाला. तो राव लागे चरणासी. म्हणे कृपा करावी दीनासी. अन्याय घाली पोटासी कृपाळू शनिदेवा. तरी तो न मानीच शनिदेव. म्हणे मी तुझ दाखविन अनुभव. तेव्हा मनी खिन्न जाहला राव चिंता मानसी फार करी. मग म्हणतसे पंडिताला आम्ही महाग्रह उगाची छळीला. जो आता कष्टविल आम्हाला तरी कैसे करावे आता. जे जे पुढे होणार म्हणून बुद्धी सुचे तदनुसार. तरी जे असेल लिखिताक्षर तैसे आता होईल. राव दिलगीर जाहला मानसी विसर्जन करी सभेसी. जाता जाहला मंदिरासी काही अंतरी सुचेना. करुनिया संध्या स्नान मग करीतसे भोजन. तदनंतर करिता झाला शयन नावे कपलंगावरी. ऐसे करिता एक मास जाहला राया विक्रमास. मग काय वर्तले त्या कथेस तेची आता ऐकिजे. राया विक्रमासी आला शनी 12वा अतिक्रूर स्थानी. जेने त्रासिले बहुत प्राणी अभाविका पीडितसे. तेव्हा पंडित बोलती वाचे राया पूजन करी शनिग्रहाचे. 7.5 वर्षे नेमाचे सामर्थ्य आहे जाणीचे. तुम्ही विनोदय हासला शनीसी तरी तो कष्टवील तुम्हासी. जो का गांजितो त्रैलोक्यासी तुझी हा महाग्रह जाणीजे. चित्त करोनिया एकाग्र ऐकावा पूजेचा प्रकार. जेणे करोनी शनेश्वर कृपा करील तुम्हावरी.
प्रथम करोनी औषधी स्नान, मग करावे प्रतिमेचे पूजन. अश्वाचा नाल घेऊन त्याची प्रतिमा करावी. शास्त्रविधी पूजा निर्धार, मग तैल अभिषेक कर. मृत्तिकेच्या कुंभावर त्याची स्थापना करावी. स्थापना झालिया जाण, पूगी फल ब्राह्मणासी देऊन. 23 सहस्त्र जप पूर्ण यथासांग करावा. जपसंख्या जाहलियावरी, चतुर्थांश हवन करी. हवन झालिया उपरी, दाने करावी शनीची. मग जप करता ब्राह्मणासी, शनेश्वर रूप मानुनी तयासी. दक्षिणा देऊनी पूजेसी, प्रसन्नची करावे. मग करावे ब्राह्मण भोजन, यथाशक्ती द्यावे दान. ब्राह्मण तृप्त होता पूर्ण, संतोष पावे शनिदेव. जेवी रक्षी बाळकासी माता, तैसे रक्षी निजभक्ता. पंडित म्हणती राया समर्था, गोष्ट एवढी ऐकावी. राजा म्हणे पंडिताला, शनी न मानीचा आम्हाला. तूची माता पिता वहिला, रक्षितोची पैजाणा. मग बोले विक्रम पंडितासी, तुम्ही जावे आपुल्या ग्रहासी. जे होणार असेल निश्चयसी, घडून येईल न टळेची. ऐसे बोलोनिया उत्तर, काय जाहला चमत्कार. चित्त करोनिया स्थिर, श्रवण करावे सर्वाही. असो मग कोणे एके दिवशी, 2 प्रहरांच्या समयासी. कारवान वेशे उज्जयिनीसी, घोडे विकावया आले शनिदेव. रूप पालटोनी आपुले, वारू विकावया आणिले. तव तेथे गिराहिक पातले, रावही आला त्या स्थानी. तेव्हा किंमत पुसतसे राव, तयासी म्हणे शनिदेव. वारू फिरवूनी पहा हो, मग कळेल मोल तयाचे. तेव्हा सारंगा वारू राव अनवित, चाबुक स्वारासीवरी बैसवीत. तेने घोडा फिरविला चौगगनात, अत्युत्तम फिरतसे. तव दुसरा घोडा अबलक, त्याचे मोल रुपये 1,01. तो सोडून तात्काळिक आणिला विक्रमापाशी. तव त्या सौदागरे काय केले, राया विक्रमासीच बैसविले. घोडा फिरविता राव बोले, अतिउत्तम फिरतसे. तव त्या घोड्यासी कोरडा मारिता. घोडा उडाला गगनपंथा, पवन वेगे वारू जाता. महावनात ते समयी अधिक कोरडा मारिता. तो अधिक जाय पंथा, घोर अस्वस्था होय चित्ता. केवी वर्तले म्हणून दूरदेशी अतिउजाडी. जेथे घोरवन महाझाडी, तेथे नदीच्या पैलथडी. घोडा जाऊन उतरला, तेथे राव उतरला खाली. तव नवलपरी वर्तली, वारू नाही नदी गुप्त झाली. झाडा झुडपांसहित. तेव्हा आश्चर्य वाटले विक्रमासी, म्हणे ईश्वरी गती न कळे कोणासी. वारू आणि वनासी, काय विचार पै झाला. तव अस्तासी पावला वासरमणी, अंधकार प्रवर्तला रजनी. पुढे मार्ग न दिसे नयनी, मग तेथेची पहुडला. 4 प्रहर गेली यावरी, उदयासी आला तमारी. मग तो एका नगराचा मार्ग धरी, राजा विक्रम आपण. तव तेथून 4 योजने दुरी, कामलिंदा नाम नगरी. तेथे जाता झाला ते अवसरी, हळूहळू पोहोचला. इकडे उज्जयिनीची कथा राहिली, ती आता पाहिजे श्रवण केली. नगरजने वाट पाहिली 4 प्रहर रायाची. तेव्हा सौदागर म्हणे प्रधानासी, वारू द्यावा आमुचा आम्हासी. कोणीकडे नेले वारूसी, राया विक्रमाने. तव पहाते झाले नगराबाहेर, कोसी 2 कोसी 4. परी कोठे न दिसे राजेश्वर, मग चिंता प्रवर्तली. तेव्हा सौदागर म्हणे प्रधानासी, सत्वर शोधोनी आणा रायासी. नाही तरी आम्हासी, पैका द्यावा वारूचा. तेव्हा प्रधानासी पडली चिंता, मनी म्हणे कैसे करावे आता. रायाचा शोधन लागे तत्वता. सौदागरे अडविले, मग प्रधाने काय केले. सौदागरासी बोलाविले, म्हणे वारूचे मोल काय वहिले, ते सांगा आम्हासी. तयाने मोल सांगताची झडकरी, मग पैका घातला तयाचे पदरी. तेव्हा प्रधानासी पुसोनी सत्वरी, जाता झाला शनिदेव. सौदागर गेलिया पाठी, मागे काय वर्तली गोष्टी. नगरजन सर्व होती कष्टी, देशपट्टने धुंडिली. नगरी झाली ऐशी परी, इकडे राजा विक्रम काय करी. तया तामलिंदापूर नगरी, ग्रामा माझी प्रवेशला. तव तेथे व्यवहारी सावकार, जातीचा वैश्य धनाढ्य थोर. तेव्हा तयाचे दुकानावर, राजा नावेक स्थिरावला. सावकाराचे दुकानी, विक्री होतसे द्विगुणी. त्याने भला माणूस जाणोनी, आदर केला तयाचा. मग व्यवहारी बोले भावे, तुम्ही आता मुखमार्जन करावे. जातीचे कोण आम्हा सांगावे, नाम ग्राम तुमचे पै. राजा म्हणे तया वैश्यासी, आम्ही क्षत्रिय असो परियेसी. अमुचा मुनुख दूरदेशी, क्षण एक येथे उतरलो. मग सावकारे करविला पाक, अतिउत्तम षड्रसाधिक. भातपुऱ्या सांडगे देख, करविले बहुत प्रकार. मग तो वैश्य म्हणे क्षत्रिया, उठा वेगी जेवावया. भोजन करो निलवलाह्या, मग जावे सुखरूप. मग राव करी संध्या स्नान, तदनंतर साहिता झाला भोजन. उत्तम प्रकारचे पक्वान्न, सेवनी तृप्ती पावला. तेव्हा वैश्य म्हणे क्षत्रियासी, सत्य सांगावे आम्हासी. मग विक्रमे कथिले तयासी, तेव्हा तो निज अंतरी समजला. आता त्या सावकाराची कन्यका, नाम तिचे अलौकिका. तिचा पण हाची देखा, इच्छिला वरवरावा. परी तिसी न मिळे इच्छावर, वैश्य शोध करी निरंतर.
तव हा विक्रमराजा परिकर म्हणे यासी द्यावी कुमारिका. तेव्हा तो बोले कुमारिकेसी, बाई उत्तम वर आणला तुझसी. आता तू माळ घाली यासी, न करी अनुमान. हा स्वरूपे आहे सुंदर, 32 लक्षणी परिकर. हा भाग्यवंत जानवर यासीवरी कुमारिके. तेव्हा कुमारी बोले पित्यासी, तुम्ही बहुत वर्णिता यासी. परी न भरता मम मानसी, तवनवरी त्यासी निर्धारे. आज पाहिन याचे लक्षण, कैसे चातुर्य काय ज्ञान. भाषणावरुनी प्रमाण, सर्व कळो येईल. ऐसे वदता झाली सांज, तव असतासी गेला भानुराज. पित्यासी म्हणे महाराज, पांथिकासी पाठवावे. मग वैश्य म्हणे क्षत्रियासी, जावे निद्रा करावे यासी. अतिरम्य चित्रशाळेसी, तेथे सर्व विदित होईल. मग तो विक्रम उठवणी चालिला, जेथे होती चित्रशाळा. तेथे हंस मयूर कोकिळा, नाना प्रकारचे लेपिले. चित्रे रेखिली बहुकुशलता, वारू आणि गजरथा. चित्रकारे चित्रे रेखिता, आळस काही न केला. पुढे पाहे राजानयनी, तव अपूर्व मंचक देखिला तत्क्षणे. त्यावरी पासोडा लेप दोन्ही, अंथरून घातलेसे. रत्नखचित सुरंग पलंग, त्यावरी नाना परीचे रंग. जाई जुई पुष्पे सुरंग, सेज केली अतिनिवृती. वरती लोंबती मोतियांचे घड, चांदवा करीतसे फडफड. समया जळते धडधड, चतुष्कोनी चार पै. ऐसे पाहुनी राव झाला चकित, म्हणे न कळे काय आहे वृत्तांत. हा कोण देश कोणती गत, होईल ती कळेना. कर्माच्या गती असती गहना, जे जे होणार ते कदा चुकेना. ते ते भोगिल्या विनसुटेना. देवादिका सर्वांसी, तरी हे शनिदेवाचे छळन. त्यानेही माया रचिली जान, आता होणार ते होय आपणा. जो सर्वांसी पीडतसे, ऐसा मनी करोनी विचार. मग निद्रा करी राजेश्वर, तया पलंगी साचार. सावधान निजे अंतरी, नाना परीचे करी विचार. बुद्धीचे तरंगा पार, म्हणून निद्रा नये साचार. परिमुखाच्छादन केलेसे, राये केली ऐसी परी. मग वैश्यकन्यका काय करी, पंचारती घेऊन करी. आली रंगमहाला कारणे, तिने केला सर्व श्रंगार. गळा शोभती मोतियांचे हार, केशर कस्तुरी कर्पूर. सुगंधद्रव्ये आणली पै, पायी पैंजन नुपुरे. ती झनत्कार करीती गजरे, पदकासी जडिले दिव्य हिरे. त्यांचे तेज फाकतसे, ती जैसी पुतळीच केवळ. 32 लक्षणी वेल्हाळ, मृगनयनी विशाळ भाळ. येऊन उभी ठाकली, रावनिद्रेचे मीश करून. पलंगी पहुडलासे जाण, तो उठे ऐसे जाणून. मग कुमारी काय करी, चंदन पात्र घेऊनी हाती. अलौकिका होय शिंपती, तरी जागा न होय नृपती. कोणीही प्रकारे करोनी, ऐसी एक प्रहर झाली कष्टी. जागा न होय मग झाली हिमपुटी. मुक्ताहारी ठेवूनी खुंटी, निद्रा करी सचिंत. तव निद्रा आली कामिनीसी, मग राव उघडिता मुखासी. विचार करी निजमानसी, मी सत्वधीर म्हणवितो. परोपकारी माझे मन, पापास भीतो रात्रंदिन. ही तव कन्या असे जाण, कैसे भाषण करावे. ऐसा विचार करी निजमानसी, तव तो निद्राभर कामिनीसी. मग पाहता झाला चित्रासी, तेथे अपूर्व वर्तले. चित्रीचा हंस निर्जीव, परी तो काय करिता झाला लाघव. खाली उतरोनी सावयव, हाराची मोते भक्षितसे. राव पाहुनी झाला चकित, मनी म्हणे हे आश्चर्यमात. परी ही गोष्ट अनुचित, दुःखदायक आपणासी. जरी हार घ्यावा काढूनी, तरी ब्रीद जातसे निरसुनी. परासी दुःख न द्यावे म्हणूनी, ब्रीद असे माझे हे. परंतु गोष्टी हे अघटित, आपणासी दुःख होईल प्राप्त. ग्रहदशेचे मान सत्य, परिहार न काढावा. ऐसा निश्चय राय केला, इकडे सर्व हार हंसे गिळला. ते पाहुनी राव निजला, कुमारिके शेजारी. तव उगवला असे दिन, कुमारी उठली खडबडोनी. म्हणे हा पित्याने वर आणला जाण, अतिमूर्ख नपुंसक. मनी क्रोध आलिया भारी, उठोनी चालिली झडकरी. तव ती हार पाहे खुंटीवरी, तेथे काही दिसेना. हार न देखे कुमारिका, ती म्हणे पांथिका अविवेका. हार घेऊनी महाठका, निद्रा केली सुखरूप. तरी हार देई माझा झडकरी, तुझ पचणार नाही चोरी. ऐसिया गोष्टीने तुझी थोरी, राहणार नाही तत्वता. तरी हार दे माझा मजप्रती, मग त्वा जावे आपुल्या पंथी. याची चर्चा झाली या निश्चिती, नाश होईल शरीराचा. तव पांथस्थ म्हणे कुमारिका, हार नाही आम्हासी ठाऊका. येथे निद्रा केली म्हणून देखा, आळ घालीसी आम्हावरी. तव ती कुमारी संतप्त म्हणी, पित्यासी सांगे तत्क्षणी. म्हणे इच्छावर आणिला मज लागुनी, त्याचे लक्षण अतिउत्तम. तुम्ही ठक चोर आणिला घरा, तो तस्कर विद्ये माझी पुरा. तेने चोरिले माझ्या हारा, तरी तो मागुनी घेईजे. तेव्हा वैश्य म्हणे पांथिकासी, तुझ विश्राम दिदला कासयासी. तरी तू का हार घेऊनी बैसलासी, बरा झालासी उतराई. उत्तम भोजन दिधले देखा, आणि ही अर्पिली निजकन्यका. ऐसे असता महामूर्खा, हे काय आचरलासी. बराच फेडिला उपकार, देई माझे कन्येचा हार.
मगत्वा जावे सत्वर आलिया पंथे. तव राव म्हणे सावकारासी, तुमचा हार नाही मजपाशी. हा कर्मभोग ओढवला सायासी, नसतेची विघ्न हे. तेव्हा सावकारासी क्रोध आला, तेने सेवकांसी हुकुम केला. बंधन करावे या तस्कराला, मार द्यावा निष्ठुरपणे. यासी मारिला वाचून, हार हस्तगत न होय जाण. हा पक्का चोर म्हणोनी, ऐसे लक्षण पै याचे. मग त्या सेवकी धावोनी सत्वर, बांधिला तो मुसाफर. अतिशय दिधला मार, दया नाही अंतरी. ते मारिती अतिनिष्ठुर होऊनी, दया नाही अंतःकरणी. मारा मारा ऐशा वचनी, वैश्य तेव्हा बोलत. मार मारून केला जर्जर, म्हणती हार देई गा सत्वर. महानिर्दय निष्ठुर, दया नये कोणासी. मग राव म्हणे वैश्यासी, हार नाही गा आम्हापाशी. कष्टवितोसी शरीरासी, व्रताची जाण काय असा. तो वैश्य म्हणे सेवकाला, हा पक्का तस्कर नव्हे भला. अद्यापि नाही कबूल झाला, मार खातो निशंक. मग तो व्यवहारी काय करी, जाऊनी रायाचे दरबारी. राया चंद्रसेना श्रुत करी, सांगे सकळ वर्तमान. ते ऐकोनी राजेश्वर, म्हणे आणावा तो तस्कर. ऐसे वचन ऐकोनी सत्वर, सेवकांची मांदी धावली. त्यांनी बंधन करोनी विक्रमासी, आणि ते जाहले रायापाशी. मग प्रणिपात केला वेगेसी, सन्मुख उभा राहिला. मग राव बोले पांथिकासी, हार आहे की तुझ पाशी. तू देई आता सावकारासी, प्राण वाचवी आपुला. तव विक्रम बोले वचना, ऐके राया चंद्रसेना. हार घेतला नाही जाना, असत्य न बोले कदाही. हाराचा सांगावा विचार, तरी व्रथा म्हणाल तुम्ही सर्वत्र. न घडे तोच विचार, घडला असे समर्था. आम्हासी ग्रह नाही सानुकूल, नसतीच उत्पन्न होते कळ. त्याची काय करुनी हळहळ, होणार ते होतसे. बरे चोरी न करावी परंतु केली, परी आता पाहिजे क्षमा केली. सर्व अपराध पोटी घाली, कृपा करी महाराजा. ऐसे वचन ऐकता राजेश्वर, क्रोधे संतप्त जैसा खदिरांगार. गर्जना करोनी सत्वर, काय बोलता जाहला. सेवकांसी म्हणे उठा सत्वर, तोडायाचे चरण कर. टाकुनी द्या नगराबाहेर, उदक अन्न न द्यावे. ऐसा रायाचा अविवेक, मूढमती ते सकळिक. नाही कोणीही भाविक, यथा राजा तथा प्रजा. तरी रायाचे मुखी शनैश्चर, सुचून दे काही विचार. तोची पीडा करी वारंवार, दुःख देत राया ते. ऐसे चंद्रसेनाचे उत्तर ऐकोनी, सेवक उठिले झडकरोनी. राया विक्रमासी चालिले घेऊनी, त्या नगराबाहेर. नेऊन या नगर प्रदेशी, तोडिते झाले करचरणांसी. अश्रू येती जनांच्या नयनासी, महासंकट ओढवले. तेव्हा हातपाय चारी, तोडिले त्याचे निष्ठुरी. टाकोनी ग्रामाबाहेरी, सेवक गेले सांगावया. मग राजा पुसे सेवकाला, तो मेला किंवा वाचला. त्याचा प्राण कोठे उरला, ऐसे बोले उत्तर. मग सेवक म्हणती महाराज, सत्वरची प्राण जाईल सहज. करचरणांविन आत्मराज, ऐसे सुख पावेल. खाण्याविन हैराण, शरीरी पीडा अतिदारुण. तळमळ करी रात्रंदिन, महादुःख होतसे. इकडे राजा विक्रम काय करी, हातपायांचे दुःख भारी. जैसा मत्स्य तळमळ करी, उदकाविण जानपा. कोणी येता ती वाट सुरू, त्यासी पाहता येत गहिवरू. ते म्हणती हे परमेश्वरू, कोण कष्ट या प्राणियासी. जरी अन्न उदक कोणी द्यावे, तरी राये त्यासी दंडावे. ताडन बंधन करावे, ऐसा धाक जनांसी. ऐसे असता जहाला एक मास, अतिदुःख होतसे विक्रमास. परी दयाने कोणास, ग्रहदशा मनोनी. राव विक्रम शोक करी, म्हणे ग्रहा समर्था कृपा करी. निष्ठूर न व्हावे निजांतरी, दया करी दीनासी. ऐसी करुणा भाकिता तये वेळी, मग शनेश्चरासी कृपा आली. म्हणे याच्या सत्वाची न कळे खोली, सीमा झाली तत्वता. तरी आता पिडू नये तत्वता, केली रायाच्या मनी प्रेरकता. चंद्रसेन द्रवला चित्ता, म्हणे अन्न उदक देत जावे. अन्न उदकाची आज्ञा झाली, नगरजनांची दया आली. ते आणूनी देती नित्यकाळी, कनवाळू कृपाळू जन. अन्न उदका होतसे सुकाळ, परंतु करचरणांविन पांगुळ. त्या अतिदुःखे होतसे विव्हळ, चैन न पडे क्षणभरी. ऐसी क्रमिली वर्षे 2, तोवरी दुःख सुशिले अतिदारुण. ऐसे कर्माचे विंदान, भोगिल्या विन सुटेना. तव कोणे एके दिवशी, तेलीन बैसोनी शिबिकेसी. जात होती सासुऱ्यासी, तया मार्गाने. त्या तेलिनीचे माहेर, होते पै उज्जयिनी नगर. सासरे तामलिंदापूर नगर, ऐसे श्रोती जाणावे. तेथील तेलियाने उज्जयिनीहून, स्नुषा आणिली मूळ करोनी. तव ती त्या मार्गावरोनी, येत होती उभयता. तेव्हा त्या तेलिनीने, पाहिले विक्रमाकारणे. मनी म्हणे राजा कोणे, आणिलासे या स्थानी. मग ती खाली उतरोनी कामिनी, लागली विक्रमाच्या चरणी. म्हणे हातापाया वाजोनी,
कोण अवस्था शरीराची. राजा अवलोकी तेलिनीकडे, बाई विजयी असोत तुझे चुडे. काय वृत्तांत ग्रामाकडे, तू सर्व सांग मज. मग कामिनी म्हणे अहो राया, सर्व सुखी आहेत करुणालया. परी हे अवस्था तुमच्या देहा, काय म्हणून जाहली. राव म्हणे ऐक पतिव्रते, हा कर्मभोग जाण निरुते. ग्रहदशा फिरली माते, हे कर्तृत्व देवाचे. मग सर्व सांगितले तियेसी, जे जे वर्तले ज्या समयासी. ते ऐकोनी म्हणे विक्रमासी, धन्य धन्य रे विधात्या. मग ती तेलीन काय करीत, रायासी शिबिके माझी बैसवित. आपल्या ग्रहासी घेऊन जात, अत्यादरे करोनिया. तव तो तेली कापे थरथरा, म्हणे हे विघ्न आणिले घरा. जरी श्रुत होईल राजेश्वरा, मग कैसे करावे आपण. तेव्हा सून म्हणे शशुरासी, हा विक्रमादित्य निश्चयसी. धर्मनीती राज्य करी उज्जयिनीसी, परी हे दशाग्रहाची. हा माळवा देशीचा धनी, जैसा उकिरड्यात पडला चिंतामणी. दैवे लाधला आपणा लागुनी, म्हणून आला ग्रहाते. मग तो तेली काय करी, राया चंद्रसेना श्रुत करी. आपण तस्कर टाकेला जो बाहेरी, हस्तपाद खंडोनी. तरी आज्ञा होईल राजेश्वर, तरी आणीन तया तस्करा. दया उपजली मम अंतरा, दीनानाथ म्हणोनी. मग राव म्हणे भला रे भला, आणावे तया तस्कराला. प्रतिपाळ करी वहिला, अन्न वस्त्र देऊनी. ऐसा हुकुम केला रायाने, मग तो तेली आला घरा कारणे. तेव्हा तेलियासी विक्रम म्हणे, गोष्ट सांगतो ऐका ते. मग राव म्हणे मेहतरासी, तुम्ही श्रुत न करावे कोणासी. विक्रम आहे मम ग्रहासी, ऐसे कोठे न वदावे. मग तो तेली म्हणे राजेश्वरा, खाना हाकावा माझ्या घरा. देईन मी अन्न आणि वस्त्रा, ऐसा नेम पै माझा. मग विक्रम म्हणे तेलियासी, धन्य तुझी बुद्धी ऐसी. तुझे उपकार न फिटे आम्हासी, महासंकटी रक्षिले. ऐसे करिता काही एक दिवस, होते झाले विक्रमास. तया तेलियाचे घरी रात्रंदिवस, घाना हाकितसे. तव 7 वर्षे परिपूर्ण झाली. पुढे कथा कैसी वर्तली, ती पाहिजे श्रवण केली. एकाग्र चित्ते करोनी. मग कोणे एके दिवशी, सायंकाळ जाहिली निशी. घाण्यावर असता विक्रमासी, बुद्धी कैसी आठवली. तो दीपरागाचा अवसर, ध्यानात आणि राजेश्वर. राग आळवितसे मधुर, सुस्वर कंठे करोनी. रागोद्धार करिता प्रत्यक्ष, दीप लागले लक्षानुलक्ष. जैसी दीपावळीच देख, प्रकाशमान नगरात. तव एक स्तंभाच्या माडीत, राजकन्या अतिरूपवंत. नामे पद्मसेना निश्चिंत, बैसलीसे आनंदे. तेव्हा तिने अवलोकिला प्रकाश, मग पाचारिले परिचारिकेस. म्हणे कोणे केले दीपोत्सवास, शोध करोनी मज सांगा. दीपावली तो आज नाही, आणि लग्नही नसे कोठेही. तरी हे आश्चर्य दिसते काही, पाहून यावे सत्वर. इकडे दीपराग झाला संपूर्ण, तेव्हा दीप मावळले मुळीहून. मग दुसरा श्रीराग नामे करून, तेथे राग आळवितसे. पद्मसेना म्हणे परिचारिकेसी, हा पुरुष रागज्ञानी विशेषी. राग आळवितो अतिसुरसी, कोण्या स्थळी पहागे. याचा अनावा समाचार, धुंडाळावे सकळ नगर. जेथे असेल तो नर, येथे आणावे गेसी. तेव्हा परिचारिका 4 जणी, नगरी शोध करीत तत्क्षणे. तव तो तेलियाचे घरी घाणी, हाकीतसे चौरंगा. त्या परतोनी राजकन्येसी सांगती, की चौरंगा केला जो निश्चिती. तो तस्कर तेलियाच्या ग्रहाप्रती, घाना हाकीत बैसला. तोची करीत आहे रागरंग, परिस्वरूप दिसत आहे बेढंग. जैसे का शिमग्याचे सोंग, ऐसिया परी दिसत आहे. मग पद्मसेना म्हणे साचार, तरी घेऊन या तो तस्कर. जिवे भावे करीन भ्रतार, वेध लागला अंतरी. परिचारिका म्हणती प्रमाण, परिराया श्रुत करावे जाना. म्हणजे न लागे दूषण, शब्द नये आम्हावरी. तेव्हा पद्मसेना म्हणे तुम्हास काही, तयासी येथे आणावे पाही. मग रायासी श्रुत करीन लवलाही, तुम्ही मनी भिवू नका. तेव्हा परिचारिका निघाल्या तेथुनी, येत्या झाल्या तेलियाची दुकानी. मग त्या तेलियासी पुसोनी, त्यासी घेऊनी चालिल्या. एक स्तंभाच्या माडीवरी, त्यासी नेले पैसत्वरी. मग त्या ते अवलोकुनी राजकुमारी, अंतरी संतोषली. मग ती वदे चौरंगासी, तुम्ही रागज्ञानी अतिविशेषी. तरी आता रागोद्धार करावा वेगेसी, जेने तृप्त होती श्रवण हो. मग तो करी रागोद्धारा, यथा न्याय गातसे सुस्वरा. कंठ त्याचा अतिमधुर, जैसा गंधर्व दुसरा. ऐसा राजकन्येच्या माडीवर, रागरंग होतसे अपार. तव चंद्रसेन आपुल्या माडीवर, ऐकता जाहला. मग रावपुसे परिचारिकेसी, अजी कुमारिकेच्या महालासी. रंग होतो दिवसनिशे, कोणे कार्यासी सांगपा. मग दासी म्हणती समर्था, हा अन्याय आम्हासी लाविता. परी हे निजकन्येची अवस्था, आम्हाकडे काय शब्द. परंतु आमुची एक विनवणी, येऊनी पहावे निजनयनी. मग येईल कळोनी, सर्व अवस्था तेथील. पद्मसेनेचा विचार, आम्हा सांगता नये साचार. म्हणून तेथे चलावे सत्वर, मग जे करणे ते करावे. तव त्या रायासी निद्रा आली. पुढे कथा कैसी वर्तली,
ती पाहिजे श्रवण केली एकाग्र चित्ते करोनिया. राजा विक्रम त्या माडीवर बैसला असे चिंतातूर. तव 7.5 वर्षे साचार भरली शनिदेवाची. राजा म्हणी चिंता करीत म्हणे उज्जयिनी मज होईल प्राप्त. क्लेश भोगिले अत्यंत परी कृपा न करी ग्रहस्वामी. ऐसा राव चिंता करीत तव तेथे काय वर्तली मात. शनिदेव होऊनी कृपावंत सन्मुख उभा ठाकला. म्हणे ऐकराया विक्रमसेना मज न ओळखसी अज्ञाना. अद्यापि अनुभव तो मना आला किंवा नाही. मग राव उठू पाहे झडकरोन परी ते नाहीत करचरण. तेव्हा तैसाची भूमी शयन लोटांगण घालीतसे. तेव्हा शनी म्हणे राया विक्रम धन्य धन्य तुझा महिमा. आता मी प्रसन्न राजोत्तमा इच्छा असेल ते माग. तव विक्रम सद्गद बोले वचन म्हणे मनुष्य देहान पिढी जान. हेची द्यावे मज वरदान कृपाळू वा शनिदेवा. म्या दुःख सोशिले अनिवार ऐसे प्राण्यांसी नाही सोसवणार. तरी तू कोणासी न पिढी साचार हेची मागणे शनिदेवा. ऐसे ऐकोनी शनिदेव म्हणे धन्य धन्य तू विक्रमराव. परपीडेचा अनुभव जाणतोसी निजांतरी. तू न मागसी हातपाय राज्यछत्रादी सुखोपाय. तरी तुझ ईश्वर म्हणोये परम दुःख निवारिसी. मग कृपा उपजली शनिदेवासी राव करचरणादी रूपासी. पहिल्याहुनी अतिविशेषी सुंदर कायापै केली. मग राव शनिदेवाचे चरण धरी म्हणे कृपाळू वा कृपा करी. हेची मागणे साचारी न करी पीडा कोणासी. मग राया ते शनिदेव बोले म्या काय तुझ दुःख दिधले. दुःख गुरुनाथे पाहिले ते कष्ट कोणे रीती. तुझ दुःख दाविले किंचित म्या कैसे त्रासिले देवदैत्य. हे श्रवण करी निश्चित गुरुपीडा अवधारी. एके दिवशी प्रातःकाळी नमन केले गुरुमाऊली. मग हस्ते जोडून ते वेळी विनंती करी दयासी. अहोजी श्री गुरुनाथा मी तुमच्या राशीस येतो आता. तरी मान्य करी कृपावंता 7.5 वर्षाते. मग गुरु म्हणे गा मजसी तुम्ही कृपा करावी आम्हासी. न यावे आमुच्या राशी घडी एक जाण पा. मग मी वदलो ते वेळा तुम्ही करिता माझा कंटाळा. तरी मज थारा नाही दयाळा. कोणी न करी मान्य मज तरी 5 वर्षे मान्य करी. अथवा 2.5 वर्षे पदरी धरी. 2.5 वर्षाची परी थोडकीच असे परी ते न मानीच गुरु. मग मी म्हणे न घडे निर्धारू. पुन्हा मनी केला विचारू न की गुरुसी गांजावे. गुरु केवळ माऊली सदा कृपेची करी सावली. गुरुवचन न मानिता ये वेळी अधपात प्राप्त होय. ते वेळा मी लागलो चरणी विनंती करीत विनित वचनी. मी प्रसन्न तुझ ग्रह शनी माग माग गुरुनाथा. तेव्हा गुरु म्हणे शनेश्वरा आम्हावरी कृपा करा. न यावे आमुच्या शरीरा हेची आता मागतसे. मग मी प्रसन्न जाहलो ते क्षणी 7.5 प्रहर येतो म्हणून. तुम्ही मान्य न केल्या सर्व प्राणी न मानी ती मज लागी. मग गुरुदेव म्हणे प्रमाण तरी 1.25 प्रहर येणे जाण. ते म्या मान्य केले वचन. मग आज्ञा दिधली गुरुने. गुरु विचार करी निजमानसी. स्नान संध्यादी स्वकर्मासी करिता दवडीन 1.25 प्रहरासी. मग तो शनी काय करील ऐसा गर्व धरिला मनात. तो मज कळला वृत्तांत. मग म्या विचारिले चित्तात काही चमत्कार दाखवू. तव ते आली ग्रहाची वेळ. तेव्हा गुरु जाहला उता वेळ. म्हणे मृत्युलोकी गंगाजळ तरी स्नाना लागी पैजावे. शनिग्रहाची पडता छाया तेव्हा पालटली गुरुची काया. मग फकीर वेशे तया ठाया शनेश्वर पातला. तयापासी खरबुजे होती 2 ती केली गुरुसी अर्पण. मग गुरु हर्षयुक्त होऊन 2 पैसे देत तया. मग स्नान करून ते वेळी धोतरात फळे बांधिली. झारी शोभे करमळी चालिले ते मार्गाने. तो पुढे दिसे एक नगरी तेथे काय झाली परी. राव प्रधान समसरी 2 पुत्र दोघांसी. ते उभयता त्या दिवशी गेले होते शिकारीसी. 2 प्रहर झाले तयांसी वाट पाहे राजेंद्र. तव ते येता दिसेना इकडे उशीर झाला भोजना. तेव्हा सेवकांसी केली आज्ञा धुंडून आणा दोघांसी. मग ते सेवक निघाले सत्वर लगबगा आले गावाबाहेर. तव तो पुढे देखिला विप्र हाती झोळी खरबुजांची. तव शनेश्वरे केली माव फळांची मस्तके झाली सावयव. सेवकी ओळखेला ब्रह्मदेव म्हणती तुम्हापासी काय आहे. ब्राह्मण म्हणे सेवकासी खरबुजे घेतली फराळासी. सेवक म्हणती रुधिरासी स्त्राव होतो दिसत आहे. तू ब्राह्मण किंवा शूद्र वस्त्रातून गळे रुधिर काय आहे ते सत्वर दाविजे पै आम्हासी. मग गुरु झाला भयभीत म्हणे हे अघटित काय वदत. अधोदृष्टी झोळी पाहत तव ते रुधिर प्रत्यक्ष. सेवक झोळी घेती हिरोन मग ते पाहती सोडोन. तव शिरकमळे निघाली 2 प्रधान राजपुत्रांची. सेवक म्हणती रे चांडाळा महादुष्टा पतिता खळा. ब्रह्मोशी अमंगळा दया नाही तुझा अंतरी. मग ते क्रोधयुक्त मानसी बंधन करीती ब्राह्मणासी. मारित मारित तयासी रायापाशी आणिले.
राया सन्मुख उभा करून सेवक सांगती वर्तमान, हा बाळ हत्यारी ब्राह्मण याने उभयतासी मारिले. ऐकतासी रायासी आली मूर्छना, म्हणी म्हणे कैसे केले नारायणा. एक पुत्र होता तो मना, नाही आला तुझ्या की. ब्राह्मण नोहे हा काळ, याने गिळला माझा बाळ. तरी यासी नेऊन तत्काळ सुळावरी देईजे. ऐसा हुकम होता रायाचा, सूळ करविला लोखंडाचा. नेऊनी रोविला पैसाचा नगराबाहेरी. तव भृगूची या मंदिरात वर्तमान झाले श्रुत. तेव्हा एकची वर्तला आकांत, तो लिहिता ग्रंथ विस्तारेल. परिराजपुत्राची कामिनी पतिव्रता लावण्य खानी. वार्ता ऐकता तत्क्षणी सती जावया सिद्ध झाली. आता इकडे गुरुनाथासी घेऊन गेले सुळापाशी. तेव्हा न सुचे काही गुरुसी ग्रहदशेने वेष्टिले. मग गुरुवदे सेवकाला, आता सुळीन द्यावे आम्हाला. 10 सहस्त्र रुपये तुम्हाला देतो, क्षणभरी थांबावे. 2 घटिका आम्हासी सुळीन द्यावे निश्चयसी. मग अवलोकावे नेत्रेसी, कैसे होईल ते. ऐसे करुणा शब्द बोलता तया, मग त्या सेवकांसी आली दया. तेव्हा ते म्हणती 2 घटिका थांबवनिया, मग देऊ सुळावरी. ऐसे बोलता बोलता जाण 1.25 प्रहर झाला परिपूर्ण. प्रधान राजपुत्र दोघेजण आले वारून सहित. जेने रायासे जाणविले त्याचे दरिद्र दूर केले. मग सेवकांचे आज्ञा पिले सुळीन द्यावे ब्राह्मणा. तेव्हा सेवक धावले सत्वर येऊनी नगराबाहेर. सांगितला समाचार सुळीन द्यावे ब्राह्मणा. मग तो आणिला रायापाशी उभा राहिला सन्मुखेसी. आशीर्वाद देऊन या रायासी आपुला वृत्तांत निवेदिला. ऐकोनी राव झाला सद्गदित, म्हणे मज नव्हते विदित. मी दूषण लावून वधित, होतो तुम्हा गुरुराया. दिग्दिक हा संसार मी महापापी अनिवार. केवढा केला अविचार राज्यमध्ये करोनिया. तेव्हा सद्गदित झाला नृपती, गुरुचरण धरिले प्रीती. स्पुंद स्पुंदोनी रडे निश्चिती, मी अपराधी गुरुराया. नेनतपणे जाहला अविचार, तो क्षमा करी साचार. मग हात धरोनी सत्वर सिंहासनी बैसविला. मग गुरु म्हणे ऐक भोपाळा, हा अन्याय नाही तुझला. ही शनेश्चराची कळा दुःख दाविले तयाने. मग झोळी आणूनी पाहती तवती खरबुजेच दिसती. शिरकमळांची आकृती अदृश्य जाहली तत्काळ. असो राये करविले भोजन, गुरुपंक्तीस बैसला आपण. आणखीही दिव्य ब्राह्मण सर्वही तृप्ती पावले. मग गुरुसी वस्त्रे भूषणे दिदली राय भृगूने. तेव्हा आज्ञा घेऊनी गुरुने प्रयाण केले तेथोनी. मग शनिदेव आले गुरुपाशी, नमन केले साष्टांगेसी. म्हणे वर्तणूक जाहली कैसी, ती सांगावी गुरुनाथा. गुरु म्हणे बापा शनेश्वरा, 1.25 प्रहरात केला माझा मातेरा. 7.5 वर्षे येतासी खरा, तरी मग काय होते कळेना. तू ग्रहा माझी ग्रहश्रेष्ठ, जीवासी देसी बहुकष्ट. मी गुरु तुझ अतिश्रेष्ठ, बरा उपकार पिडिला. असो जे जाहले ते बरे झाले, परी ऐसे कोणान कष्टवी वहिले. तुझ शपथ माझी ये वेळे, शनिग्रहा समर्था. मग शनिदेव म्हणे गुरुसी, गर्व न धरावा मानसी. गर्व धरील त्या पुरुषासी, ऐसेच मी गांजीन. गुरुजी तुम्हासी गर्व जाहला, म्हणून हा अपराध घडला. तरी क्षमा करा बाळकाला, अपराध पोटी घालीजे. मग शनी गेला शिवापाशी, म्हणे आता येतो मी तुम्हासी. तव शंभू म्हणे आम्हासी, काय करीसी येऊनी. परी येशील तेव्हा सांगून येणे, ऐसे उभयता झाले बोलणे. मग दुसरे दिवशी शनीने येतो म्हणून सुचविले. शंकरे ऐकोनी वचनासी, क्षण एक लपला कैलासी. मग वदता झाला शनीसी, तुवा आमुचे काय केले. मग शनी म्हणे महादेवा, तुमचा धाक त्रिभुवनी सर्वा. मज भेने लपले ते देवाधिदेवा, हे काय थोडे असे. ऐकोनी हास्य करी कैलासराज, म्हणे धन्य तुझे उग्रतेज. मग कृपा करून सहज आज्ञा देत शनीला. मग ग्रह आला रामचंद्रासी, वनवास भोगविला तयासी. आणि ग्रह येता सीतेसी, रावणे चोरून पैनेले. रावणाच्या मंचका खालते, नवग्रह होते पालथे. त्यावरी मंचक ठेवून निरुते, रावण पहुडे नित्यकाळी. मग तेथे आले नारद मुनी, ते वदते झाले मज लागुनी. तू ग्रहश्रेष्ठ महाअभिमानी, ऐसी दशा तुमची, तरी येथे तुमचे काही न चाले. गरिबांसी कष्टविता बळे, हे सामर्थ्य नव्हे आगळे. उगाची पुरुषार्थ भोगिता. मग शनिवदे नारदासी, आम्ही पालथे ते सोयीचे करविसी. मग पाहे पराक्रमासी, कैसा आहे तो दावीन. नारद म्हणे मी ऐसे करीन, ऐसे बोलोन या वचन. मग रावणापाशी जाऊन सांगे तयासी विचार. म्हणे ग्रह पालथे घालून, मंचकी निद्रा करीसी रात्रंदिन. तरी हे अनुचित असे जाण, वैरियांच्या उरावरी पाय द्यावा.
ते वचन रावणा मानले. मग पालथे ते सोयीचे केले. मग तेथे काय वर्तले ते परिसावे सज्जनी. दृष्टी फिरविता शनेश्वर षण्मासात सहपरिवार. निर्दाळी श्री रामचंद्र पुत्रपौत्रांसहित पै. हरिश्चंद्रासी आला शनी 12व्या अतिक्रूर स्थानी. पीडिता झाला कौशिक मुनी राज्यभ्रष्ट तो केला. पुढे अतिदुःख दिधले तयासी. स्त्रीपुत्रादी घातले विक्रयासी. स्वये विकला डोंबासी तेथेही जाचिले बहुत. ऐसे कष्टविले राजोत्तमा दमयंती प्राण मनोरमा. दुःख दिधले हे विक्रमोत्तमा पिडियेली दमयंती. ग्रह आला इंद्रराया भोगिली गौतमाची जाया. भगांकित झाली सर्व काया ऋषिशापे करोनिया. ग्रह आला चंद्रासी स्पर्श केला गुरुपत्नीसी. कलंक लागला चंद्रासी ऐसे झाले जाणपा. ग्रह आला वसिष्ठासी क्षय झाला शतपुत्रांसी. तैसेच पिडिले पराशरासी मत्स्यगंधा भोगिली. पांडव ग्रह दशा भोगित राज्य हरवून गेले वनात. कौरवांचा क्षय केला क्षणात ग्रह येताची तत्काळी. तैसाची श्रीकृष्णासी ग्रह आला स्यमंतकाचा डाग लागला. तू कोणत्या कारणे निघाला हरिविजयी ती कथा. मग कृष्ण म्हणे शनेश्वर तू महासमर्थ होसी खरा. सर्वत्रांसी तुझा दरारा देवदानवादिकांसी. ऐसे देवादिकांसी त्रासिले त्यात तुझला काहीसे दुःख दिधले. किंचित चमत्कारासी दाविले समजावया तुझलागी. मग विक्रम उठे झडकरी साष्टांग नमस्कार करी. धन्य शनेश्वरा अवधारी पावन केले मजलागी. आता मी तुझ अनन्य शरण कृपा करी अनाथा लागून. हेची द्यावे वरदान न पिढी प्राणी मात्रासी. मग शनी म्हणे विक्रमासी धन्य तू परोपकारी होसी. परपीडा निवारितोसी उपमा नाही तुझ लागी. तेव्हा प्रसन्न झाला शनेश्वर रायासी देता झाला निजवर. हा ग्रंथ श्रवण पठन करी जो नर त्यासी पीडा न करी मी. भावे करिता श्रवण पठन आदरे ग्रंथ संरक्षण. त्यासी रक्षी मी रात्रंदिन कृपा करीन सर्वथा. जो का श्रवण पठन न करी आणि ग्रंथाची हेलना करी तया नराच्या शरीरी पीडा फार करीन मी. श्रवण पठनाचा ऐका विचार नित्य अथवा शनिवार. श्रवण पठन करी जो नर उपोषणे अतिसंतोषे. जरी न करवे उपोषणासी तरी श्रवण करावे अहर्निशी. तेने संतोष मम मानसी मग पीडा न करी तत्वता. हे वचन माझे नेमस्त विक्रमासी भाष्य देत. त्या नरासी मी भाग्यवंत कारी न जान निर्धारे. ऐसा वर देऊनी रायासी शनिदेव गेले निजस्थानासी. पुढे कथा वर्तली कैसी ही श्रवण करावी श्रोते हो. राजकन्येच्या माडीवर विक्रमासी भेटले शनेश्वर. तेव्हा रायाचे दिव्य झाले शरीर जैसा सूर्य प्रगटला. तव चंद्रसेन रावाला पाहे तव देखे विक्रमाला. जैसा मदनाचा पुतळा तटस्थ जाहला मानसी. मग ते पद्मसेना राजकुमारी राया विक्रमातेवरी. राव पुसे ते अवसरी आपण कोण महाजन. विक्रमवदे साचार मी तुमचा असे चोर. श्रीपती वैश्य सावकार बोलवा आधी तयासी. तव ते धावली सेवकांची मांदी. वैश्य बैसला होता गादी. म्हणती बोलाविले राये आधी सत्वर तेथे चलावे. वैश्य उठला झडकरोन येऊनी रायासी करी नमन. राव म्हणे वैश्या लागून आची तस्कर होय की. वैश्य म्हणे रायासी आता चला मम मंदिरासी. अवश्य म्हणून वेगेसी चित्रशाळेसी पातले. तव चित्रीचा निर्जीव हंस जेने गिळले होते हारास. तो पुनः उगाळी सावकाश जैसा होता तैसाची. हार उगाळीता हंसाने तो पाहिला सर्वजने. हे आश्चर्य सकाळांकारणे म्हणती हे अघटित. मग तो वैश्यवानी बहुसंतोषला निजमनी. कन्या अर्पुनी चरणी विक्रमाच्या लागला. जन म्हणती अघटित कला निर्जीव चित्रे हार गिळीला. दोष लाविला महापुरुषाला ते आजिकडू आले. चंद्रसेन पुसे विक्रमासी आपण राहता कोणे देशी. कोण नाम कोणे वंशी जन्म तुमचा सांगावा. तव विक्रम म्हणे चंद्रसेना काय पुससी विचक्षणा. मी असे उज्जयिनीचा राणा नाम माझे विक्रम. ऐसे ऐकता राजेश्वर घाली साष्टांग नमस्कार. म्हणे अन्याय घडला थोर कृपा करी दयाळा. तेव्हाच की असते श्रुत तरी कष्ट का होते प्राप्त. न कळता झाले अनुचित त्यासी उपाय कायसा. विक्रम म्हणे राजेश्वरा हा आमुच्या ग्रहदशेचा फेरा. पूजन न केले शनेश्वरा म्हणून कष्ट पावलो. तव ग्रह नव्हता सानुकूळ म्हणून तव बुद्धी विकळ. आता ग्रह झाला सानुकूळ म्हणून ऐसे वदतोसी. असो रायाने सोहळा केला फार. पुढिले द्रव्याचे भांडार धर्म केला अपार. याचक जन संतोषती मग तो तेली बोलाविला. विक्रमे तयासी नमस्कार केला. एक देश तया देवविया सुखी केला तये वेळी.
चंद्रसेन हर्षभरित म्हणे, मम भाग्यासी नाही अंत, विक्रम जोडला जामात, धन्य मी एक संसारी, ऐसे करिता एक मास, झाला राया विक्रमास, मग पुसोनिया चंद्रसेनास, आज्ञा मागत सेंद्रपती, मग चतुरंग दळ सिद्ध करून, हत्ती घोडे दास दासी जान, देशपट्टने ग्राम देऊन, जामातासी बोळविले, तव त्या सावकारे आपण, नाना वस्तू अनर्घरत्न विक्रमासी देऊन, बोळवण केली कन्येची, असो सवे घेऊन दळभार, उज्जयिनीस आला राजेश्वर, नगर शृंगारिले सत्वर, अति आनंद होतसे, मग सुमुहूर्त पाहुनी, विक्रम बैसविला सिंहासनी, याचक त्रत्त केले दानी, चिंता चित्ती असेना, मग हे शनेश्वर व्रत, राजा विक्रम आचरित, पीडा गेली समस्त, शनी प्रसादे करोनी, ही महाराष्ट्र भाषेची कथा, परी अर्थाविषयी नाही न्यूनता, यथामती वर्णिली तत्वता, श्रवण करा भाविक हो, हा ग्रंथ करिता श्रवण, सकळ विघ्ने जाती निरसून, ग्रहपीडा अतिदारुण, न बाधे कदा कल्पांती, ऐकता कथा नवग्रहांची, येणे पीडा निवारे क्लेशांची, वार्ता हि नुरे दुःखाची, कृपा करीती ग्रह सर्व, श्रवण पठनी निरिध्यास, लेखक पाठक सर्वांसी, ग्रंथ संरक्षितयास, क्लेश विघ्नेन बाधती कदा, ही शनेश्वराची ख्याती, केवळ शनेश्वराची मूर्ती, अहर्निशी जे का ध्याती, त्यासी संरक्षी शनिदेव, सकळ दुःख दरिद्र, येणे निरसेल समग्र, भावे श्रवण करिता साचार, फळप्राप्त तयांसी, म्हणे तात्याची महिपती, हे प्रीती पावो शनेश्वराप्रती, कृपाळू तो उग्रमूर्ती, निर्विघ्न करी सर्वांसी, इति शनेश्वराची कथा, त्याचा तोची वदविता, आपुली तो माईक वार्ता, करविता श्री पांडुरंग. इति श्री शनेश्वर महात्म्य संपूर्ण.